हॅलो एव्हरीवन. तर सीझनमध्ये ना अगदी मस्त अशा ताज्या हिरव्या पालेभाज्या मिळतात. अगदी वाटाणा सुद्धा पावटा खूप छान मिळतो आणि त्या आपण खाल्ल्याच पाहिजेत. आज आपण अगदी मस्त असं चमचमीत वाटाणा बटाट्याचं कालवण करणार आहोत. त्यासाठी तेल गरम झालं की यामध्ये फक्त फोडणीला एक कांदा आणि खूप कढीपत्ता घालायचा. कांदा चांगला भाजला की अगदी छोटासा टोमॅटो घालायचा. आता यामधले जे आपले घरातले मसाले असतात ते घालायचे. हळद, काश्मीरी मिरची पावडर आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा आमचा घाटी मसाला. आपल्या घरातल्या मसाल्याची तोड ना बाहेरून विकतच्या मसाल्याला अजिबात येत नाही. मसाला चांगला तेलामध्ये परतून झाला की मग यामध्ये वाटाणा आणि बटाटा घालायचा. 2-4 मिनिटं छान भाजून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता यामध्ये पाणी घालणार आहोत. तुम्हाला रसा किती घट्ट, पातळ हवंय त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं. छान उकळी आली की यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट. यामुळे आपलं जे कालवण आहे याला मस्त असा दाटसरपणा येतो. छान उकळी काढून घ्यायची आणि भरपूर कोथिंबीर घालायची. आता आपल्याला मंद आचेवर हे जे वाटाण्याचं कालवण आहे ना, हे 8-10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. आणि 8-10 मिनिटामध्ये अगदी मस्त असं आपलं हे गावरान पद्धतीने बनवलेलं वाटाण्याचं कालवण तयार झालं आहे. अगदी इंद्रायणी भातासोबत बोला किंवा भाकरी चपातीसोबत अप्रतिम लागतं. बघा काय मस्त असायला रंगसुद्धा आला आहे. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आणि तुम्ही वाटाण्याचं कालवण कसं करतात हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा.